तर त्याच्यातलंच मला एक थोडं गुपित सत्य आपल्याला सांगायचं आहे. तर त्यासाठीच आपण व्हिडिओ बनवतोय. जेव्हा भारत टॅक्सी आली तेव्हा पण आपण हेच सांगत होतो की तो ज्या ॲपचा जो लोगो आहे ना, तर त्या लोगोमध्ये बारकाईने तुम्ही बघा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर स्वागत आहे आपलं आज माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या व्हिडिओमधून आपण एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, एक पोलखोल करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपले ड्रायव्हर बांधव असतील तर त्यांनी अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ड्रायव्हर बांधवांसाठीच अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला भारत टॅक्सी संदर्भात असणार आहे. तर काही दिवसापूर्वी आपण एक भारत टॅक्सी संदर्भात व्हिडिओ बनवला होता, जो की जेव्हा आपल्या पुणे किंवा मुंबई शहरामध्ये भारत टॅक्सीचं आगमन झालं तर त्याच्या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही ऍप्लिकेशन घेऊन त्याच्यावरती आपली आयडी जनरेट करा म्हणून. तर आपण आता मार्केटमध्ये बघत असाल, रॅपिडो, ओला, उबेर ह्या कंपन्या खूप मार्केटमध्ये म्हणजे जोशमध्ये चालू आहेत. आणि भारत टॅक्सी ही जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हा सरकारकडून किंवा ह्या आपल्या संघटना आहेत, रिक्षा टॅक्सी संघटना आहेत, रिक्षा टॅक्सी संघटना आहेत, त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं होतं की किंवा हे जे ऍप्लिकेशन आहे तर ओला उबेरला टक्कर देण्यासाठी आपण हे ऍप्लिकेशन घेऊन येतोय. आणि हे ऍप्लिकेशन प्रॉपर ड्रायव्हर लोकांचं आहे आणि त्याचा सर्व ताबा हा ड्रायव्हर लोकांच्या हातात असणार आहे. आणि हे ड्रायव्हरच हे ऍप चालवणार, म्हणजे याचा नफा तोटा सर्व हा ड्रायव्हर लोकांनाच होणार आहे. कारण रिक्षा ड्रायव्हरच, कॅब ड्रायव्हरच ह्याचे मालक आहेत. फक्त ही सरकारने फक्त वॉच ठेवण्यासाठी एक अमूल दूध कंपनी म्हणून आहे, तर त्या कंपनीला ह्याचं टेंडर दिलं होतं की तुम्ही याच्यावरती नियंत्रण ठेवा आणि ना नफा ना तोटा या तत्वावरती ही कंपनी चालवणार असं आपल्याला स्टार्टिंगला सांगण्यात आलं होतं मित्रांनो. आणि ही कंपनी मार्केटमध्ये आल्यापासून हिची कुठं जाहिरात दिसत नाही किंवा कुठं काय दिसत नाही. ओला असू दे, रॅपिडो असू दे किंवा उबेर असू दे, हे कस्टमरला डिस्काउंट देऊन किंवा अन्य काही मार्गाने त्यांची जाहिरात चालू आहे. तुम्ही आता पोर्टलचं बघितलं तर पोर्टलचं कोणताही व्हिडिओ तुम्ही ओपन केला तर त्याच्यावरती पोर्टलची जाहिरात येते. तर अशा प्रकारे समजा ही जाहिरात समजा ह्या कंपनीने केली असती भारत टॅक्सी, तर ती जगभरात पोहोचली असती आणि लोकांपर्यंत पोहोचली असते आणि तिचं म्हणजे कस्टमर वाढले असते, तिचे युजर वाढले असते. आणि युजर वाढल्यामुळे समजा तिकडे जास्त बिझनेस अट्रॅक्ट झाला असतं तर ड्रायव्हर लोकांनी लॉग इन केलं असतं. आता मला लॉग इन करून किती दिवस झाले, तर पुण्यात जेव्हा स्टार्टिंगला ती भारत टॅक्सी आली तेव्हाच मी लॉग इन केलं होतं. एक आठवडा मी आयडी ओपन ठेवायचो ओला उबेर चालू असताना पण. तर कधी मला अजूनपर्यंत त्याच्यावरती एक बुकिंग मी ऍक्सेप्ट केली नाही. एक दोन बुकिंग अशा यायच्या पण त्या काय त्यांचा रेट पण आपल्याला धडपटला नव्हता आणि आपण ऍक्सेप्ट पण केली नाही आणि अजून आपण त्याच्यावरती एक बुकिंग पण मारलेली नाही. पण आता मला एक थोडंसं त्या ऍप संदर्भात एक निदर्शनास आलंय, कारण ते ड्रायव्हर लोकांचं ऍप म्हणजे कॅब किंवा टॅक्सी ड्रायव्हर लोकांचं ऍप असं कंपनी सांगते. तर त्याच्यातलंच मला एक थोडं गुपित सत्य आपल्याला सांगायचं आहे, तर त्यासाठीच आपण व्हिडिओ बनवतोय. तर आता थोड्या दिवसापूर्वीच गव्हर्नमेंटने एक हे घोषणा केलेली आहे की बाईक टॅक्सी पण आपण मार्केटमध्ये आणणार आहोत आणि त्याला आपल्या संघटना सर्व विरोध करत आहेत. चांगली गोष्ट आहे. समजा बाईक टॅक्सी मार्केटमध्ये आली ना तर रिक्षावरती 40 ते 50% धंद्यावरती फरक पडू शकतो, कारण सिंगल जाणारे लोक ही बाईक टॅक्सीचा यूज करू शकतात. तर अशा प्रकारे रिक्षा धंदा डाऊन होऊ शकतो, कॅब धंदा डाऊन होऊ शकतो. तर या विरोधात आपल्या संघटना खूप कार्यरत आहेत. तर मला एवढं म्हणायचं आहे की जेव्हा भारत टॅक्सी आली तेव्हा पण आपण हेच सांगत होतो की ही कॅब आणि ड्रायव्हर लोकांची ऍप आहे आणि ह्याच्यावर पूर्ण वॉच हा ड्रायव्हर लोकांचा राहणार आहे. तर मी आता थोडा त्या ऍपचा अभ्यास केल्यानंतर मला एक निदर्शनास झालं की तो ज्या ऍपचा जो लोगो आहे ना, तर त्या लोगोमध्ये बारकाईने तुम्ही बघा, त्याच्यात स्टार्टिंगला टू व्हीलर आहे आणि त्याच्यानंतर खाली रिक्षा आणि कॅब आहे. तर समजा ही रिक्षाची आणि कॅबची समजा ही ऍप्लिकेशन असेल तर त्याच्यामध्ये टू व्हीलर काय करते, म्हणजे टू व्हीलरचा तिथं संबंध काय येतोय. तर मला असा डाऊट येतोय की आपण रिक्षा आणि कॅब ड्रायव्हर लोकांना हे ऍप्लिकेशन दिले चालवायला, म्हणजे तुमचं आहे म्हणून असं, म्हणजे हे फक्त ड्रायव्हर लोकांचं ऍप आहे. तर त्यात टू व्हीलर लपले कशासाठी, याच्या संदर्भात मला बोलायचं होतं. ज्या आपल्या संघटना आहेत, म्हणजे या टू व्हीलरच्या विरोधात आपल्या खूप संघटना काम करतायत आणि भारत टॅक्सी आणण्यासाठी पण आपल्या पुण्यातील किंवा मुंबईच्या असतील खूप संघटनाचं योगदान आहे. आणि भारत टॅक्सी त्याने आणली ही कारण काही आपल्या हक्काचं एक व्यासपीठ तयार करून दिलं आपल्याला रिक्षा ड्रायव्हरांसाठी. पण या संघटनांना मला विचारायचं आहे की तुम्ही खूप मेहनत घेतली, तुमचे खूप खूप आभार आहेतच, कारण तुम्ही आमच्यासाठी रात्रंदिवस झगडता, उपोषण करता, तेव्हा कुठं आमचे प्रश्न सरकार दरबारी पोहोचले जातात. तर ह्या भारत टॅक्सीमध्ये जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक जरा विचार करा की त्याच्यामध्ये ते जो भारत टॅक्सीचा सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये बाईक टॅक्सी पण ऍड आहे. म्हणजे ह्या 3 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. फर्स्टला आहे टू व्हीलर, रिक्षा आणि कार. तर हे 2 ऑप्शन ठीक आहेत, आपण समजू शकतो, कार आणि
रिक्षा आपण समजू शकतो, पण बाईक कशी काय आली ह्याच्यामध्ये? मग आपण जर बाईकच्या विरोधात आपण जर आवाज उठवत असू आणि ऑलरेडी ह्या ऍपमध्ये जर बाईकचा समावेश केलेला असेल, तर मग आपण लढतोय तो कोणा विरोधात लढतोय? जे आपलं स्वतःचं ऍप आहे भारत टॅक्सी, त्याच्यामध्ये समजा बाईक टॅक्सी असेल, तर मग आपण दुसरे ऍप्लिकेशन समजा ओला, उबेर, रॅपिडो ह्यांना आपण बोलून काय फायदा आहे? तर हे कुठेतरी याचा विचार झाला पाहिजे. म्हणजे मला कोणावरती आरोप वगैरे असं काही करायचं नाही. जे आपले संघटनावाले आहेत त्यांचं योगदान आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ते आमच्यासाठी सर्व आहेत. म्हणजे रात्रंदिवस ते आपल्यासाठी मेहनत घेत असतात. परंतु करत असताना जे आपलं हक्काचं व्यासपीठ जे आहे, म्हणजे भारत टॅक्सी आपण ऍप तयार केले, तर त्याच्यामध्ये आपल्याला टू व्हीलर दिसते, म्हणून याच्यावरती थोडा आपल्याला मनामध्ये असा विचार येतात की जे आपलं हक्काचं व्यासपीठ आहे त्याच्यामध्ये पण टू व्हीलरचा समावेश आहे. मग आपण ह्या ओला, उबेर आणि रॅपिडोच्या कंपनीला कोणत्या याच्यातून बोलू शकतो की तुम्ही हे बंद करा म्हणून? म्हणजे अजून टू व्हीलरची सेवा ही भारत टॅक्सी ऍपमध्ये अवेलेबल नाहीये, पण भविष्यात होऊ शकते. त्या दृष्टीने ऍप आहे का, त्या दृष्टीने त्याचा सिम्बॉलमध्ये ते ऍड केलं आहे का, हा विचार झाला पाहिजे. मित्रांनो, भारत टॅक्सी ऍप हे जर चाललं, मार्केटिंग वगैरे केली, तर ते आपल्यासाठी खरंच फायदेशीर ठरू शकतं, हे मला अजून पण वाटतंय. कारण सरकारने समजा रेट ठरवून दिलेले रेट समजा भेटले आणि जर ते सरकारच्या नियंत्रणामध्ये जर चालणार असेल, तर खरोखर हे ऍप फायदेशीर ठरू शकतं. कारण ह्या प्रायव्हेट कंपनी आहेत ओला, उबेर, रॅपिडो, यांचं नियंत्रण हे सरकार जास्त हँडल करू शकत नाही. कारण ते थर्ड पार्टी कंपनी आहेत, म्हणजे त्यांचा मालक वेगळे आहेत. आणि हे भारत टॅक्सी हे सरकारच्या नियंत्रणामध्ये राहणार आहे. फक्त या अमूल कंपनीला फक्त त्याच्यावरती सिस्टमवरती म्हणजे वॉच ठेवण्यासाठी नियुक्ती केलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व आपल्या निदर्शनास आले. तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण याच्यावरती व्यक्त व्हा मित्रांनो. तर मित्रांनो, बाईक टॅक्सी कधी पण येऊ शकते, त्याचं आता हे चालूच आहे सरकारचं. म्हणजे GR, हे GR, ते GR, म्हणजे तुम्हाला पिवळी पाटी देणार, तुम्हाला पण बॅच काढून देणार, तर काही होऊ शकतं. तर त्याच्या विरोधात आपल्या संघटना कार्यरत असतातच आणि त्यांचं योगदान खूप मोठं आहे. याच्यावरती विचार केला पाहिजे. जे आपलं स्वतःचं हक्काचं ऍप आहे त्याच्यामध्ये बाईक टॅक्सी काय करते, हा मला एक थोडासा विचार आला आपल्या मनामध्ये की आपण ह्याच्यावरती थोडं व्यक्त झालं पाहिजे, म्हणून आजचा व्हिडिओ बनवला मित्रांनो. तर आपल्याला एक याच्याबद्दल काही आपल्या प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.